दुपारच्या जेवणाची तयारी करताना ना वरूने मस्तपैकी काही पापड ऑर्डर केले होते बिग बास्केटमधून, पण त्याला हे माहिती नव्हतं की हे तळणाचे पापड आहेत म्हणून. पण ठीक आहे, त्याने ते खायला घेतले आणि मस्त जेवण करायच्या वेळेस आहे ना म्हटलं चला ताक वगैरे बनवूयात. मस्त ताक बनवायला घेतलं. तर आजकाल मी रोजच 1-2 दिवसानंतर दिवसाआड महिने पण ताक बनवत असते. आणि हे बर्फाचं जे सेटर आहे ना, इथे काय झालं की ते लवकर निघत नव्हतं म्हणून मी खूप प्रयत्न केले. पण मला माहिती नव्हतं माझ्यासोबत एवढं नुकसान होईल म्हणून. तर इतकं हे निघून आलं, मला असं वाटलं हे तुटलंच, कारण मी हे फर्स्ट टाईमच बघितलं असं निघताना. तर वरूनही मला ते फिक्स करून दिलं. पण म्हटलं आज माझ्याकडनं मोठं नुकसान होतंय की नाही, म्हणून वरूनच काही भांडी वगैरे राहिली ती आवरायला घेतली. आणि दिवसभर रात्रभर मला जगवायचं आणि दिवसभर स्वतः झोपा काढायची, असं आऊचं आजकाल 2 दिवसापासून चालू आहे. उठल्यानंतर मस्तपैकी दूध आणि भात खाल्ला. आणि मला एक छोटंसं काम होतं म्हणून मी गेली आवरायला बाहेर, पण वरून आऊ मला काय सोडत नव्हतं. आणि नंतर ते गार्डनमध्ये गेले हे मला सांगितल्यानंतर मी त्याला घ्यायला गेले. तुम्हाला रिॲक्शन दाखवते त्याची. तो बघा कसा मला बघून लगेच खाली यायला लागलेला आहे. आणि मस्तपैकी घसरगुंडी घेऊन आम्ही अर्ध्या तासातच रिटर्न आलो. चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.